शेरू एक रात्री घराच्या टेरेसवर उभा होता. तेवढा त्याला आकाशात एक तुटणारा तारा दिसला. तो खूप खुश झाला आणि मनाशी काहीतरी ठरवलं. तो पटकन खाली उतरला, आपली गाडी घेतली आणि त्या ताऱ्याच्या मागे निघाला. शेरू जंगलात पोहोचला, पण तिथे त्याला काहीच सापडलं नाही. इकडे तिकडे पाहत असतानाच त्याला जमिनीवर एक जत्रेचं तिकीट पडलेलं दिसलं. तो ते तिकीट उचलतो आणि त्या जत्रेत जातो. जत्रेमध्ये सगळं खूप मजेशीर होतं. लखलखीत दिवे आणि खूप सारे खेळ. फिरता फिरता शेरू एका बंद खोलीजवळ पोहोचला. त्याच्या खोडकर स्वभावामुळे त्याने खोलीचं दार उघडलं. आतमध्ये खूप धूळ आणि जुन्या वस्तू पसरलेल्या होत्या. एका कोपऱ्यात एक मोठी जुनी बाटली होती. शेरूला उत्सुकता वाटली आणि त्याने ती बाटली फोडली. बाटली फोडताच एक जोरदार आवाज आला आणि त्यातून एक भूत बाहेर आलं. ती खूप रागवलेली होती. ती खोली तोडफोड करू लागली आणि शेवटी अचानक शेरू जवळ गेली. शेरू घाबरून गडबडत बाहेर पळाला. माझ्यापासून सुटायचंय तर माझं म्हणणं ऐक. भूत जोरात ओरडली. शेरू खूप घाबरला, पण त्याने धीर गोळा करून विचारलं, काय म्हणणं आहे तुझं? ती म्हणाली, मी इथे हजारो वर्षापासून अडकून आहे. जर तू मला जत्रेच्या मुख्य गेट जवळ घेऊन गेलास तर मी तुला काहीही करणार नाही. शेरूने तिचं म्हणणं मान्य केलं. तो तिला घेऊन जत्रेच्या मुख्य गेट जवळ पोहोचला. शेरू बोलला, जा तू आता. भूत मोठ्याने हसली आणि म्हणाली, आता मी तुझ्या बरोबरच राहणार. बिचारा शेरू, आता त्याला तुम्हीच वाचवू शकता, लाईक आणि सबस्क्राईब करून.